कसं आहे, प्रत्येकालाच मोटिवेशनची गरज असते. आता मी योगा क्लास जॉइन केला आहे म्हटल्यानंतर माझ्या व्लॉगमधून वारंवार तुम्हाला हे असे सीन दिसतीलच आणि यातूनच म्हणजेच माझ्या व्ह्यूअर्सपैकी काही जणींनी ज्यांनी व्यायाम बंद केला आहे काही कारणांनी आणि त्यांना पुन्हा चालू करायचं आहे पण मुहूर्त सापडत नाही, अशांना तर नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि आय होप की त्या लगेच व्यायामाला लागतील. बरं, मला ना एक कॉमेंट होती की ताई, गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना जॉब करणाऱ्या स्त्रियांच्यापेक्षा कमी लेखलं जातं, त्यांना हवा तितका मान सन्मान मिळत नाही, तर तू या विषयावरती बोल. तर मला इथं ना पर्टिक्युलर असं गृहिणीबद्दल नाही तर स्त्रीबद्दलच बोलायचं आहे आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मी गृहिणीबद्दलच बोलणार आहे. तर ज्या स्त्रिया खरंच गृहिणी आहेत ना, त्यांनी कधी स्वतःहूनच स्वतःला कधी कमी नाही समजायचं. तुम्ही स्वतःचा जर का रिस्पेक्ट करायला लागलात, स्वतःची व्हॅल्यू करायला लागलात, तर ॲटोमॅटिकच तुमच्या आसपासचे सगळेच तुमची व्हॅल्यू करतील. आणि त्याच्याचसाठी तुम्ही काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा की तुमचं मोल, तुमची व्हॅल्यू किती मोठी आहे. हे बघा, कसं आहे की आजच्या जगात स्त्री कोणतीही भूमिका निभावो, ती घरात असो किंवा ऑफिसमध्ये असो, तिची किंमत, तिचा त्याग, तिचं अस्तित्व सारखंच महान आहे. त्यामध्ये अगदी ती गृहिणी आहे किंवा ती ऑफिसला जाणारी आहे म्हणून वेगळं आहे का, तर नाही, बिलकुल नाही. गृहिणी म्हणजे घरचा धीर आहे. ती स्वतःची स्वप्न कधी बाजूला ठेवते तर कधी आपल्या माणसांसाठी तिचा स्वतःचा वेळ, ऊर्जा, झोप, आवड निवड सगळं काही विसरते. मग चांगला आहे की नाही क्लास जिथे मी जॉईन केला योगा. मला आवडला खूपच, कारण माझ्या शरीरासाठी अशाच क्लासची गरज होती. खूप असं हेक्टिक कंटिन्यू 50 सूर्यनमस्कार वगैरे तसाही क्लास मी करून पाहिला, तो माझ्यासाठी नव्हता सुटेबल. तो चांगला आहे पण माझ्यासाठी नव्हता. इथे प्रॉपर सगळ्या शरीराच्या नाही का, म्हणजे मेन जे थायरॉइडसाठी, माझ्या या मेन्स्ट्रुअलच्या पिरियडच्या इश्यूसाठी जे काही हवं होतं ना, ते सगळं काही मला या क्लासमध्ये मिळतंय. आय होप की हा मी कंटिन्यू करेल. म्हणजेच माझा जो काही पिरियडचा इश्यू आला ना की त्यावेळेला मी क्लास बंद करते, पण यावेळेला काय करणार आहे, मी तात्पुरतं 3-4 दिवस आराम करेन आणि ट्रीटमेंट तर माझी सुरूच आहे, त्यामुळं आता काही होणारच नाहीये मला आणि मी कंटिन्यू करणार आहे क्लास. तुम्हालाही मी मोटिवेट करत राहीन. चला, 10 वाजतायत, मी आज स्वयंपाक केलेला नाही. काल जो मी काही क्लास केला ना, त्यामुळे आज मला ना हे आणि बाकी कुठे नाही पण हे, कारण ते रश्शीचं मी खूप दिवसांनी केलं ना, तर याला आहो बोलतात. स्वीट पेन आहे हे. तर स्वीट पेन मध्ये मी स्वीट झोप काढली. उठले नाही मी. आहोने मला खूप उठवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनाच असं वाटलं जाऊ दे, हिचं खरंच खूप सिरियसली दुखतंय, झोपून घे. पण मग नंतर क्लासला जा म्हणून मला सांगून गेले होते. मग पटकन उठले, आवरले, चहा घेतला आणि गेले. आत्ता मी कुकर सकाळी लावला होता बटाट्याचा, कणिकी मळून ठेवली होती. हे बघा, तर आता येऊन मी मस्त गरमागरम आलू पराठे करणार आहे, कारण आज प्रितीश घरी आहे. प्रितीश क्लासला जाणार असताना तर माझं सकाळीच आवरलं असतं सगळं काही, आणि उद्यापासून मी प्रयत्न करणार आहे की क्लासला जायच्या अगोदरच सगळं आवरलेलं असायला हवं, कारण आता मला पटकन हे आवरून ऑफिसच्या कामाला बसायचंय. चला मग, चला, आलू पराठे बनवत आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. या पराठ्याची रेसिपी तर मी बऱ्याच वेळा शेअर केली आहे आणि सोपा आहे अगदी, तर तो बघत आपण बोलूया. बघा, कसं आहे की वर्क फ्रॉम होम असू द्या, बाहेर जाणारी जॉबला स्त्री असू द्या किंवा गृहिणी असू द्या, घरची काही कामं तिला स्वतःला करायला आवडतात आणि कधी कधी करणं भागही असतं. बरं ठीक आहे, आता खूप मोठ्या पदावरती ती जॉबमध्ये गेली आहे किंवा बिझनेसमध्ये खूप मोठी झाली आहे आणि खूप काही पैसे कमवते, तर ती तिच्यासाठी मदतही घेऊच शकते. म्हणजे जसं की स्वयंपाकाला बाई ठेवणं, भांडी धुणं, म्हणजे फरशी, या साऱ्या हेल्प, म्हणजे या साऱ्या कामांच्यासाठी ती हेल्प घेऊ शकते. पण तरीसुद्धा पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त ॲक्टिव्ह असतात, मल्टीटास्किंग असतात. आणि पुरुष बघा जॉब करून निवांत असतो, पण स्त्रीला जॉब करून पैसे कमवून किंवा बिझनेस सांभाळून सुद्धा घरचं तिला टेन्शन असतं. आणि टेन्शन म्हणण्यापेक्षा तिला आवड असते या साऱ्या कामांची आणि ती ही सारी कामं अगदी आवडीनं करत असते. आणि म्हणूनच स्त्री ही घरात असो, म्हणजेच फुल टाईम गृहिणी असो किंवा बाहेर पडून 4 पैसे कमावणारी असो, तिचं महत्त्व कधीच कमी होत नाही. गृहिणीच्या कष्टाचा आवाज जरी शांत असला तरी तिचं योगदान अगदी पर्वता एवढं मोठं आहे बरं का.
स्त्री ही मुळातच एक शक्तीचं रूप आहे आणि त्या शक्तीचा आदर या दोन्ही भूमिकांना समान असायला हवा, हो की नाही? गृहिणीबद्दल तर काय बोलायचं, ती एक दिवस घरात नसू द्या, बघा घराची अवस्था काय असते. आणि म्हणूनच तिला घराची हृदयस्पंदनसुद्धा म्हटलं जातं. तिने न बोलता केलेल्या त्यागांवर संपूर्ण घर उभं असतं. सकाळी पहाटेपासून रात्रीच्या थकलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत ती बिचारी घराची, मुलांची, स्वयंपाकाची, घरच्या पूर्ण बजेटची सगळ्या जबाबदाऱ्या अगदी लीलया पार पाडत असते आणि हे कधी कोणाच्या लक्षात सुद्धा येत नसतं. गृहिणी तर कुटुंबाच्या सुखदुःखांची मला असं वाटतंय की अगदी अनपेड मॅनेजरच असते, हो की नाही? घर सांभाळणं हे मॅनेजरचं काम केल्यासारखंच आहे ना, त्यापेक्षा कमी बिलकुल नाही आहे. उलट त्यापेक्षा जास्त व्हॅल्युएबल आहे हे, जास्त अवघड आहे हे. वर्किंग वुमनला तर ऑफिसमध्ये कौतुक मिळतं, पगार मिळतो महिन्याच्या महिन्याला, लोक तिच्या प्रमोशनचं, ती जे काही काम करते, जे काही कर्तृत्व करते त्या कर्तृत्वाला दाद देत असतात. पण गृहिणींच्या कौतुकाचं काय हो? तिच्यासाठी ना शाब्बासकीचा मेल येतो कुठून, ना महिन्याच्या शेवटी अकाउंटवर पगार येतो. म्हणूनच तिच्या नवऱ्याने विशेषतः तिचा आदर करायला हवा, कारण ती जे करते ना ते सर्वांच्या भल्यासाठी करत असते आणि हे काम खरंच सोपं नसतं. तिने नोकरी केली नाही म्हणून काय झालं हो? नोकरी ती करत नाही आहे म्हणून ती कमी आहे का? नाही. मला काय वाटतं माहिती आहे, अगदी मनापासून, की नोकरी करण्यापेक्षा घर सांभाळणं हे जास्त महान आहे. कारण का? तर एक घर अगदी प्रेमळ, सुरक्षित आणि स्टेबल ठेवणं ही जगातील सर्वात कठीण आणि महान जबाबदारी होऊन बसली आहे सध्या. काय तुम्ही ॲग्री करता की नाही? नक्की सांगा मला कमेंट करून. क्रॉम्प्टनचा हा फॅन आहे जो 3.5 वर्षांपूर्वी घेतला होता, पण याला 5 वर्षाची वॉरंटी आहे. आणि काय झालं माहिती नाही, पण एक 2-3 महिन्यापूर्वी अचानकच खराब झाला हा. म्हणजे चालूच होत नव्हता पटकन, खूप वेळ आवाज देत राहायचा. आणि हा रिमोट कंट्रोलवाला सायलेंट प्रो, अगदी डस्ट फ्री वगैरे असणारा हा फॅन आहे. बऱ्यापैकी महाग पण आहे, पण वॉरंटीमध्ये असल्यामुळे पूर्णपणे रिप्लेसमेंट मिळाली आहे आम्हाला. बघू शकता तुम्ही, दुपारी येऊन क्रॉम्प्टनचा माणूस हे करून गेला, चेंजेस म्हणजे जुन्यावाल्या मशीनवरती त्याच्या लावून गेला की रिप्लेसमेंट. पण आहोने अख्खा फॅनच बदलून आणला त्यांच्याकडून. आणि आहो स्वतःच आता मिस्त्रीचं काम करत आहेत. बऱ्याचदा मला कॉमेंट सेक्शनमधून हे जाणवतं की असं आहे की स्त्री गृहिणी आहे, काही पैसे कमवत नाही आणि फक्त घरची कामं करते म्हणून तिला कमी लेखलं जातं, किंवा तिच्या पार्टनरकडून तिला हवा तसा मान, सन्मान, आदर मिळत नाही. पण खरं सांगू, हे अत्यंत चुकीचं आहे. जरी ती फक्त जेवण बनवत असली तरी ते जेवण आहे का हो ओनली? नाही, तर ती तिच्या कुटुंबाचं अख्खं आरोग्य सांभाळती आहे. म्हणजे तिच्या जेवणावरती तर कुटुंबाचं अख्खं आरोग्य डिपेंड आहे ना. ती फक्त घर साफ करते का? तर नाही, त्या घरातला ती आनंद जपत असते. रात्रीच्या स्वयंपाकात आजच्या मी बनवतीये आमच्या गावच्या काळ्या हुलग्यांची आमटी. फक्त आणि फक्त लसणाची फोडणी दिलेली. आज लसण आणि अद्रकाची पेस्ट आहे त्यामुळे ती टाकणार आहे मी, अदरवाईज मी फक्त लसणाची फोडणी देते. आणि हे बघा मी अशी यामध्ये ठेवली होती, तुम्ही पाहिली असेल लास्ट ब्लॉगमध्ये. हे जे आहेत ना हे खरंच खूप युजफुल आहेत. जेव्हा असं आपण वाटीत काहीतरी ठेवलेलं असतं काढून, तेव्हा हे पटकन याला हे बघा असं असं लावता येतं आणि ही अशी वाटी ठेवून देता येते. आणि एखादं अर्ध चिरलेलं फळ, आता ॲपल वगैरे तर काही आपण ठेवत नाही, पण दुसरं काही असेल आणि आपण सोलून ठेवले तर त्यालाही आपण असं झाकू शकतो. हे मी 3 असे घेतले होते, तर याचे बरेचसे सेट पण मिळतात. मी टॅग करते, खरंच युजफुल आहे हे. कधी कधी काय होतं की अर्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा नसतो. खरं तर कांदा चिरून फ्रीजमध्ये ठेवायचाच नसतो, पण चुकून सकाळचा दुपारपर्यंत ठेवायचं असेल किंवा दुपारचा संध्याकाळपर्यंत ठेवायचा असेल तर असा ओपन फ्रीजमध्ये ठेवला ना की सगळ्या फ्रीजला वास लागतो. तर एका वाटीत तो कांदा ठेवायचा आणि वरून हे असं झाकायचं. हे इझिली निघतं, वॉशेबल असतं आणि सिलिकॉन आहे, काही प्रॉब्लेम नाही होत. गृहिणी हा विषयच खूप मोठा आहे. या विषयावर जितकं बोलेल तितकं कमी आहे. तिच्या कामाला तर सुट्टी नसतेच हो, पण टाइमपास असतो का? नाही. मी आज थकली आहे म्हणण्याचा ऑप्शन असतो का? पर्याय असतो का? नाही. एक न पगारी नोकरी, पण जगातली सर्वात मोठी, जड आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी. तरीही तिच्या कामाचं मोजमाप कुठेच दिसत नाही. आणि आपला समाज तर अगदी सांगत असतो की वर्किंग वुमनच मोठं काम करते.
हो, ती करते, अगदी करते. अहो, पण गृहिणींचं काय? ती तर घरचा श्वास असते. ती एक दिवस घरी नसली तरी घर हे घर वाटत नाही. आणि जरी तिने बाहेर नोकरी नाही केली, तरीसुद्धा ती एका घराची एक CEO असते. मॅनेजर, कूक, नर्स, टीचर, इमोशनल सपोर्ट सिस्टम, फायनान्स मॅनेजर. एकाच व्यक्तीत ती किती साऱ्या वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. काय पटते ना तुम्हाला? म्हणूनच कधीच गृहिणी असणाऱ्या स्त्रीने स्वतःला कमी नाही समजायचं. तुमचं स्थान वर्किंग वुमन इतकंच नव्हे तर बऱ्याचदा त्याहूनही अधिक महान असतं. तिचा सन्मान, तिच्या कर्तृत्वाचं, तिच्या कष्टाचं कौतुक, तिच्या अस्तित्वाचा आदर ही तिच्या पतीनं केलीच पाहिजे. आणि पतीची ही जबाबदारी नाही तर ती त्याची तिच्याप्रती कृतज्ञता असायला हवी. कारण ती गृहिणी आहे म्हणूनच तो घरचा पुरुष बाहेर पडून बिनधास्तपणे काम करू शकतो, त्याचं करिअर करू शकतो, पैसे कमवू शकतो. आणि जेव्हा खरंच पती तिच्या कामाचं कौतुक करतो ना, तिचं अस्तित्व मान्य करतो, तिच्या कष्टांना आदर देतो, तेव्हा ती फक्त गृहिणी नसते, ती त्या कुटुंबाची आत्मा बनते. अगदी हे लक्षात ठेवा की घर हे बाहेरून दिसतं तसं सुंदर नसतं. ते सुंदर बनवणारी ती घरची स्त्री असते, ती गृहिणी असते. ती बोलत नाही, सांगत नाही, पण तिच्या प्रत्येक कृतीमध्ये ते लिहिलेलं असतं की मी आहे आणि माझ्यामुळेच हे घर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्त्रीनं पहिल्यांदा स्वतःला ओळखायला हवं की ती जरी गृहिणी असली ना तरीसुद्धा ती तितकंच महत्त्वाचं काम करते जितकं महत्त्वाचं घरातून बाहेर पडून जॉब करणाऱ्या स्त्रिया करतात. आजकालच्या या महागाईच्या जमान्यामध्ये घरच्या पुरुषाला वाटतं की आपल्या बायकोने सुद्धा 4 पैसे कमवावे, जॉब करावा. आणि काही पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर हे तितकंच गरजेचंही आहे, खरंही आहे. पण त्याच वेळेला काही पुरुषांची मानसिकता अशी असते की त्या स्त्रीनं घरही सांभाळावं तितक्याच चांगल्या पद्धतीनं आणि बाहेर पडून कामही करावं. जॉबही करायलाच हवा, पैसे कमवायलाच हवे, पण सकाळ संध्याकाळचा स्वयंपाकही तुझ्याच हातचा हवा. असा अट्टहास कशासाठी हो? मग अशा मानसिकतेचं काय करायचं? इथे कोण भरडली जाते? ती स्त्री भरडली जाते. शेवटी काय हो, मला काय वाटतं माहिती आहे? तुमची मर्जी. तुम्ही शिकलेले आहात, ठीक आहे. तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्ही जॉब करा. तुम्हाला फुल टाईम गृहिणी व्हायचं आहे, गृहिणी व्हा. आणि गृहिणी बनण्यात पण काहीही चुकीचं नाही आहे. जसं मी एक सद्गुरूंनी सांगितलेला एक छोटासा व्हिडिओ शेअर केला होता आणि तो खरंच मला मनापासून आवडला होता. एखाद्या स्त्रीला जर का काही न करता छान हसत खेळत फुलासारखं आनंदी राहायचे आणि स्वतःचं घरसुद्धा तितकंच आनंदी ठेवायचे, तर त्यात चूक काय आहे? काहीच नाही आहे. हां, पण हल्ली जे काही आपण प्रॉब्लेम्स बघतोय की नवरा बायकोंमधले, ते बघता असंही तितकंच म्हणणं गरजेचं आहे की स्त्रीनं स्वतःच्या पायावरती सुद्धा उभं राहिलेलं गरजेचं आहे किंवा 4 पैसे तिनं कमवणं तिच्यासाठी फार गरजेचं आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला इथे काही स्त्रियांना सांगायचं आहे की ज्यांनी त्यांच्या लहान बाळामुळे जॉब जर का सोडला असेल आणि फुल टाईम गृहिणी असतील तर अजिबात स्वतःला गिल्टी मानून घेऊ नका, बरं का. तुम्ही तुमच्या मुलांचा माइलस्टोन एन्जॉय करा. तुमच्या आयुष्याची जी ही फेज आहे ना ती एन्जॉय करा, कारण तो तुमचा हक्क आहे. पुढे जाऊन हे सारं आपण मिस करणार असतो आणि म्हणूनच सध्याच्या प्रेझेंट क्षणांमध्ये जगून घ्या आणि अगदी फुल टाईम आनंद घ्या. मला ना या विषयावरती खूप काही बोलायचं असतं, पण आज जेवढं सुचलं, जेवढं मांडता आलं ते तेवढं मांडलंय. आय होप तुम्हाला आवडलं असेल. पुन्हा भेटेन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.